तरी त्यांनी जो संकल्प केला आहे, जो योग आरंभला आहे, त्याकडे दुर्लक्षही करता येणार नाही। देवादिदेव असण्याची हीच तर खरी परीक्षा आहे। ज्याच्या खांद्यावर सृष्टीचा भार असतो त्याला अनेकदा स्वतःच्या इच्छांपेक्षा धर्म आणि कर्तव्याला प्राधान्य द्यावे लागते। आमच्या योजनेचं पुढचं पाऊल टाकण्याची वेळ आलीये। काही गाठी शब्दांनी सुटत नाही, त्यांना नियती समोर आणावं लागतं। ही कोण आहे? हे होय, अहो ही गावातलीच पोरगी आहे, आमची इथं कामाला आहे। मी काय म्हणतो, बोलणी तर आता झालेली जाईल, आपण लवकरात लवकर मुहूर्त काढूया। होय होय, समजा तसंच होईल। बर, येतो आम्ही। होय होय। मी बोलले होते ना तुला की आता लवकरच समद नीट होणार, आता समद नीट होणार। अहो हे समजा काय होतं? मला माझ्या आईच्या विरोधात नाही जात आहे सुनंदा। आपल्या जगण्याच्या काही वाईवाटी असतात, आपल्या मनात नसलं तरी बी आपल्याला त्याच्यावर चालावंच लागतं। म्हणजे अहो इकडे डोळ्यात डोळे घालून बघा, म्हणजे काय म्हणताय तुम्ही? सुनंदा, अगं तुझ्या प्रश्नांची उत्तर नाहीत माझ्याकडे। हा, पण तुझ्या देवी आईकडे आहेत ना, ती मदत करणार होती ना तुला। आणि पहाटे उठून तू तिलाच भेटायला गेली होतीस ना, मग काय झालं? नुसतं आपलं तिची भक्ती करती, पण ती पावली आहे का तुला आजपर्यंत? पावली, माझी देवी आई मला पावली, आणि म्या माझ्या देवी आईला भेटून बी आले। मला देवी आईनं दृष्टांत दिला आहे, थांबा दाखवते। देवी आईनं हे झाड दिलं आहे। झाड? वय, त्या म्हणाल्या या झाडावर ज्या दिवशी फूल उमलल त्या दिवशी मला माझ्या प्रश्नांची समधी उत्तरं मिळतील। कदाचित त्या दिवशी माझी कूस बी भरलेली असेल। अगं पण हे समद कवा होणार ते मला माहित नाही, पण त्या उत्तराकडे जाण्याचा माझा प्रवास सुरू झालाय हे मात्र नक्की। हे बघा, काय? ही कळी। कालपतूर ह्या झाडाला काही बी नव्हतं, आणि आज कळी आली आहे। आणि काय झालं माहिती आहे? काल रात्री मला एक तेजस्वी फुलपाखरू दिसलं, ते मला एका पोरीकडे घेऊन गेलं। ओवी नाव आहे तिचं। अगं एवढं रातच्याला तू एकटी काय करतेस? मी एकटीच राहते घरात। तसे मला आई बाप होते, पण ते मी लहान असतानाच निघून गेले कुठेतरी। तुला कधी त्यांची आठवण येत नाही का ग? येते की, पण त्यांना काय म्हणणार आहे? आता ते हायच नाही ते परत थोडी नाही येणार आहेत। पोरगी अनाथ आहे, पण लय छान आहे। मला वाटतं हे देवीनं दिलेलं मार्गदर्शनच आहे। सुनंदा, अगं असं काय बी नसतं। अगं दुष्टांत, फुलपाखरू, चमत्कार या सगळ्या आशा आहेत। माणूस आशेवर जगतो म्हणून त्याला या साऱ्या गोष्टी खऱ्या वाटायला लागतात, पण आशेनं जग बदलत नाही।
जग चमत्काराने बदलत नाही हे खरं, परंतु कधी कधी एक छोटासा संकेत माणसाच्या मनात विश्वासाची ज्योत पेटवतो आणि एकदा का विश्वास जागा झाला तर मग माणूस स्वतःचं जग बदलण्याची ताकद ठेवतो. बुधाजी, एक गोष्ट समजून घे, चमत्कार त्या फुलपाखरात नाही, चमत्कार त्या पंखांच्या मागे चालत राहण्याचं धाडस दाखवणाऱ्या सुनंदाच्या मनात आहे. चमत्कार त्या विश्वासात आहे, जो सगळं जग विरोधात उभं असताना तिला पुढे चालत राहायला शिकवतो. त्याची प्रचिती तुला देखील लवकरच येणार आहे. अहो, हे तेच फुलपाखरू आहे. बुधाजी, तुला तिच्यासाठी काहीच करता येत नसेल तर निदान तिच्यावर विश्वास तरी ठेव. तू तिच्या सोबत असलास किंवा नसलास, हे जग जरी तिच्या विरोधात उभं राहिलं तरी ही आई तिच्या भक्ताचा हात कधीच सोडणार नाही. म्हणजे हे समज खरं होतं? वय, हे समज खरं होतं, पण एक गोष्ट खरी आहे, ती म्हणजे माझी सुनंदा. माझी सुनंदा अजिबात चुकीची नव्हती. कदाचित म्या चुकीचा असेल, तर देवी आई अशी चूक माझ्या हातनं पुन्हा कधीच नाही घडणार. कधीच नाही घडणार. देवी आई, क्षमा कर मला. मला क्षमा कर देवी आई. विश्वासाचं बीज रुजलं, आता त्याला अंकुर फुटायला सुरुवात होईल. पण हा तर फक्त आरंभ आहे. सुनंदाच्या आयुष्यातला सर्वात मोठा प्रश्न अजून सुटलेला नाही, आणि त्या प्रश्नाचं उत्तर तिला जिथे वाटतं तिथे नाही, तर जिथे तिने अजून शोधलंच नाही तिथे दडलेलं आहे. आंबा, अगं आंबा कुठं आहेस? आंबा, 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 तुला एक गोष्ट सांगायची आहे. अगं वय, हळू की जरा. काय झालं एवढं? मला ना नवीन सखी मिळाली आहे. खरंच? कोण ग? तिचं नाव सुनंदा आहे. ती लय चांगली आहे. काल मला भेटली होती. मग काय, ती माझ्याशी लय गोड बोलली बघ. मला एक गोष्ट बी सांगितली. तिला गोष्ट सांगते ते? वय, येते की. मी आधी गोष्ट ऐकत कधी झोपून गेले हे मलाच कळलं नाही. म्हणून तू काल नव्हती आलीस वय? काय ना, नाहीतर मी नक्की आले असते. काल झोपेत डोळेच उघडले नाहीत माझे. आंबा, ती मला लय आवडली. तिच्या संग बोलून मला लय बरं वाटलं बघ. म्हणजे आता तुला नवी सखी गावली, म्हणून जुन्या सखीला विसरून तर जाणार नाही ना? अगं वेडी आहेस का? असं कसं होईल? मी कधी तुला विसरून जाईल असं वाटतं का तुला? सुनंदा माझी सखी आहे म्हणून तू काय कमी होत नाहीस. सख्या मोजायच्या नसतात ग, जपायच्या असतात. बरं बरं, चल आता आपण बाहेर जाऊन काहीतरी खेळूयात. चालेल, चल. देवी, कदाचित तुम्ही काय करू पाहताय हे मला कळलंय, पण माझा अंदाज खरा आहे का? आधी सांग तरी तुला काय कळलं. सुनंदा आणि तिच्या पतीला एका लेकराची आस आहे, आणि आपल्या ओवीला आई बाबांच्या प्रेमाची आस आहे. तुम्ही या दोन आयुष्यांची सांगड घालू पाहताय, बरोबर ना देवी?
हो पद्मा, सुनंदेची कूस रिकामी आणि ओवीचं आयुष्य आई वडिलांच्या प्रेमाशिवाय रिकामी. आम्ही केवळ एका स्त्रीची कूस भरायला निघालेलो नाही किंवा आम्ही एका मुलीचं आयुष्य पूर्ण करायला निघालेलो नाहीये, तर आम्ही एक संपूर्ण कुटुंब पूर्ण करायला निघालो आहोत. देवी, मी असा विचारच केला नव्हता. परंतु देवी, मला एक गोष्ट कळत नाहीये, तुम्ही यासाठी एवढा मोठा घाट का घालताय? तुम्ही देवी आहात, तुम्ही क्षणात चमत्कार घडवू शकता. एक देवी म्हणून आम्हाला हवं असतं तर एका क्षणात चमत्कार घडवून आणला असता. सुनंदाच्या कुशीत मूल देऊ शकलो असतो. परंतु मानवी रूपात जन्म घेतल्यानंतर आम्हाला एक गोष्ट समजली, माणसाच्या आयुष्यातील प्रत्येक पोकळी चमत्काराने भरत नाही. नात्यांची ओढ काय असते, अपूर्णतेची वेदना काय असते आणि प्रेमाची गरज काय असते हे आम्हाला अनुभवातून कळलं. तेव्हा जाणवलं, प्रत्येक प्रश्नाचं उत्तर चमत्कारात नसतं. काही उत्तरं माणसाच्या हृदयात दडलेली असतात आणि काही उत्तरं दोन अपूर्ण आयुष्यांना एकत्र आणण्यात. देवी, माझ्या आज लक्षात आले, तुम्ही केवळ भक्तांच्या इच्छा पूर्ण करत नाही, त्यांच्या आयुष्याला अर्थ देता. धन्य आहात तुम्ही देवी. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. असुर नरेश, हा काय प्रकार आहे? दैत्यगुरु शुक्राचार्यांनी वंचिकाला योग, ध्यान आणि भक्तीचे सगळे संस्कार दिले आहेत. आणि आता वेळ आली आहे सम्राज्ञी या सगळ्या संस्कारांचं फळ मिळवण्याची. महादेवांना प्रसन्न करून इथे आपल्या पर्यंत आणण्याची. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. म्हणजे हे दोघं जण जप करतील आणि मग श्री महादेव इथे येतील असं? सम्राज्ञी, तुमच्याच योजनेवर तुमचाच विश्वास नाही हं? तसं नाही असुर नरेश, परंतु हे सगळं तातडीने करण्याची आवश्यकताच नव्हती. काळ कुणासाठीही थांबत नाही सम्राज्ञी. योग्य क्षण ओळखून त्याचा लाभ घेणारा संपूर्ण विश्वावर राज्य करतो आणि तो क्षण निष्ठू देणारे त्याच्या विजयाच्या कथा ऐकत बसतात केवळ. आणि मी योग्य क्षण निष्ठू देणारा नाही. मी वंचिकाला आधीच सांगितलं होतं, दैत्यगुरु शुक्राचार्यांकडे महादेवांच्या भेटीचा हट्ट धर म्हणून. आणि एकदा वंचिकाने त्यांच्याकडे हट्ट केला की दैत्यगुरु शुक्राचार्य महादेवांचा प्राणपणाने शोध घेतीलच. आपल्याला खरंच असं वाटतं का की हे सगळं सोपं असेल म्हणून? जर का श्री महादेव या सृष्टीपासून लपून बसले असतील तर ते या वंचिकाला आणि दैत्यगुरु शुक्राचार्यांना दर्शन देतील? ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. आपले दैत्यगुरु शुक्राचार्य हे महादेवांच्या महान भक्तांपैकी एक आहेत. महादेव सतत त्यांच्या हाकेला प्रतिसाद देतातच. आताही जर दैत्यगुरूंनी याचना केली
तर महादेव त्यांच्याकडे दुर्लक्ष करू शकणार नाहीत. ते जिथे कुठे असतील तिथून आपल्या लाडक्या भक्ताच्या हाकेला ओ देण्यासाठी येतीलच. सम्राज्ञी, चिंता करू नका. ही संपूर्ण योजना तुमची असली तरी हे कार्य सिद्धीस कसं न्यायचं हे मला ज्ञात आहे. आणि तुळजाला स्थिर करायचं असेल तर ही खेळी आपल्याला खेळावीच लागेल. विलंब करून चालणार नाही. आणि बराच काळ हा याग सुरू आहे. आता महादेवांना शुक्राचार्यांकडे यावंच लागेल. ओम नमः शिवाय. 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 शुक्राचार्य शुक्राचार्य आम्हाला भेटू इच्छित आहेत, परंतु आम्हाला त्यांना भेटण्याची इच्छा नाही. तरी त्यांनी जो संकल्प केला आहे, जो योग आरंभला आहे, त्याकडे दुर्लक्षही करता येणार नाही. देवादिदेव असण्याची हीच तर खरी परीक्षा आहे. ज्याच्या खांद्यावर सृष्टीचा भार असतो त्याला अनेकदा स्वतःच्या इच्छांपेक्षा धर्म आणि कर्तव्याला प्राधान्य द्यावे लागते. पण ह्यातून एक मार्ग नक्कीच आहे. नारायण 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 नारायण. नागराज, मला सांगा, काही कळलं का? कळलं आणि कळलं नाही सुद्धा. नारायण, हे काय उत्तर झालं? एका ठिकाणी मला महादेवांच्या शक्तीची स्पष्ट जाणीव झाली, पण 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 काय? आणि तिथे कोणीही नव्हतं. नारायण म्हणजे? म्हणजे ना कुठली कुटी, ना कुठली वास्तू, ना कुठला जीव, फक्त एक मोकळं माळरान. म्हणजे नागराज, एका माळरानावर तुम्हाला महादेवांची उपस्थिती जाणवली? होय, तेवढंच सत्य आहे. आता खरोखर तिथे महादेव होते का त्यांनी फक्त त्यांच्या शक्तीचा तिथे अंश ठेवला होता, हे मात्र मी सांगू शकत नाही. नारायण नारायण, आम्हाला वाटतं तुम्ही अपेक्षेपेक्षा जास्त माहिती घेऊन आलेला आहात. नारायण. जास्त? अहो नागराज, अंधारामध्ये जर का एक ठिणगी दिसली तर शहाणा माणूस त्याच्या आधारे पुढचा मार्ग शोधू शकतो. आणि आपण तर देव आहात. आणि आता आपल्याकडे या प्रश्नांच्या गुंत्यातील एक धागा आहे, नारायण. आणि अनेकदा केवळ एक धागा संपूर्ण गुंता सोडवायला मदत करू शकतो. नारायण नारायण. म्हणजे एवढ्या माहितीवरही आपण पुढचं पाऊल टाकू शकतो. नारायण. एक गोष्ट मला मात्र अजूनही कळत नाही. कोणती? देवी आणि महादेवांच्या या लीलेमध्ये आपण एवढे रस का घेत आहात? नारायण नारायण. आता हा प्रश्न केवळ दोन व्यक्तींचा राहिलेला नाही. देवींनी त्यांचं दायित्व स्वीकारलेलं आहे. महादेवही त्यांच्या मार्गावर आहेतच, पण त्यांच्यातील हा दुरावा अजूनही कायम आहे. शिव आणि शक्ती यांच्यामधील अंतर जेवढं वाढत जाईल त्याची छाया या संपूर्ण त्रैलोक्यावर पसरेल. आणि देवतांसाठी हा दुरावा फार काळ राहणं हे हिताचं नाही. शिव आणि शक्ती यांना पुन्हा एकत्र आणणं हे सगळ्यांच्याच हिताचं आहे. नारायण. हे सगळं जरी खरं असलं तरी महादेवांना जर कळलं की त्यांच्या आयुष्यात आपण हस्तक्षेप करतो आहोत, तर त्यांच्या क्रोधाला आपण कसे सामोरे जाणार? नारायण नारायण.
अहो नागराज, महादेवांच्या क्रोधाला आपण सामोरं जायचं नाहीच. म्हणजे आता महादेव जर का क्रोधित झाले तर त्यांचा सामना आपण का करायचा? नारायण मग कोण करणार मुनिवर? तेच जे या संपूर्ण योजनेचे मुख्य भाग आहेत. नारायण. मुख्य भाग होय. कोण आहेत ते? नारायण नारायण, ज्यांनी मला हे दायित्व सोपवलेलं आहे. म्हणजे या संपूर्ण योजनेचे मुख्य सूत्रधार आपण नाही? अहो, आम्ही केवळ संदेशवाहक आहोत. ही योजना आमची नाही. ही योजना त्या व्यक्तीची आहे ज्या व्यक्तीने हे संपूर्ण ब्रह्मांड एका सूत्रात बांधून ठेवलेलं आहे. नारायण. अहो, जिच्या नजरेला केवळ वर्तमानच नाही तर भविष्याचे पडसादही ऐकू येतात. नारायण नारायण. कोण आहेत ती व्यक्ती? नारायण नारायण. नारायण नारायण. मुनिवर, आपण इथे का आलो आहोत? नागराज, आम्ही म्हणालो होतो ना की या योजनेचे सूत्रधार आम्ही नाही. हा विचार ज्यांच्या मनात प्रथम आला ते इथे विराजमान आहेत. आमचे नारायण. जे देवी आणि महादेव यांच्यात समेट घडवून आणण्याचे प्रयत्न नारायण म्हणजे साक्षात विष्णुदेव आपण करत होतात. प्रयत्न आम्ही करत आहोत वासुकी, परंतु गरज सृष्टीची आहे. आम्हाला कुठलाही सुगावा न लावता तुम्ही सर्व योजना आखली. ते करणं भाग होतं देवी. नाहीतर आमची योजना आम्ही आखण्या अगोदरच तुळजादेवींपर्यंत पोहोचली असते. नारायण. आणि होत्याचं नव्हतं झालं असतं. पुरे स्वामी, थट्टा नको. एखादी योजना आखायची म्हटली तर तुमच्यासारखा दुसरा कोणीही नाही हे मान्य. परंतु यावेळी प्रश्न केवळ योजना यशस्वी होण्याचा नाही, तर यावेळी आपल्या समोर साक्षात महादेव आणि तुळजा आहेत. आणि आम्हाला सांगा, त्या दोघांना पुन्हा एकत्र आणण्याचा मार्ग आपल्याला खरोखर सापडला आहे का? देवी लक्ष्मी, तुळजा आणि महादेव हे सध्या जगाशी नाही तर स्वतःच्या मनाशी वाद घालत आहेत. आणि मनाला फसवणं सोपं नसतं, विशेषतः तेव्हा जेव्हा प्रेम अजूनही जिवंत असतं. कोणीतरी हवं जे मनातील योग्य प्रश्न त्यांना उघडपणे विचारू शकेल. त्यामुळे आम्हाला आशा नाही, खात्री आहे की हे कार्य आमच्याशिवाय दुसरं कोणीच करू शकत नाही. नारायण नारायण. असं समजा, देवींच्या ह्या अवतार कार्यात त्यांच्या एकत्रीकरणाचे दायित्व आम्ही स्वीकारले आहे. म्हणूनच महादेव कुठे आहे हे जाणून घेण्याची आवश्यकता आहे. बोला वासुकी, तुमच्याकडे नक्कीच काही ना काहीतरी वार्ता असेल. वार्ता आहे, परंतु मला तिथे महादेव दिसले नाहीत. मला फक्त त्यांच्या शक्तीची जाणीव झाली. कुठे? एका आडमाळ रानावर, जिथे कोणीच नव्हतं. ना कुठली वास्तू, ना कुठला माणूस. म्हणजे आपण योग्य मार्गावर आहोत. पण देव तिथे कोणीच नव्हतं. नागराज, जंगलात चालताना एखाद्या ठिकाणी पावलांचे ठसे जरी दिसले तरी शहाणा शिकारी लगेच समजतो की शिकार इथून गेली आहे. तुम्हाला महादेव दिसले नाही, परंतु त्यांचे ठसे दिसले आणि आम्हाला सध्या तेवढंच पुरेसं आहे. आता वेळ वाया घालवून चालणार नाही. देवी, आपण तुळजादेवींकडे जा. त्यांचा राग शांत होणे आवश्यक आहे. आम्हाला अजूनही जरा शंका येत आहे.
परंतु तुम्ही ठरवलं असेल तर जशी आपली आज्ञा. जेवढं आम्हाला आठवतं आहे त्यानुसार राग काढण्याचा अनुभव आम्हालाही काही कमी नाही देत. कोणाचं मन कधी कसं आपल्याकडे झुकवायचं हे आम्हाला चांगलं ठाऊक आहे. आणि आपण म्हणत असाल तर पुरे आता आम्हाला समजवण्यापेक्षा जाऊन महादेवांना समजवा. चला आता भूलोकी जाण्याची तयारी करूया. जशी आपली आज्ञा देवी. नारायण नारायण. मग आम्ही काय करायचंय? तुमच्यासाठी एक विशेष कार्य राखून ठेवले आहे मुनी. नारायण नारायण. आपण आज्ञा करा, आपल्यासाठी आम्ही काहीही करू. परंतु काय करायचंय नारायण? आहो आहो, काय ग? ते बघा, तेच ते फुलपाखरू. चलायचं? आलीस तू? वय, काल रात्रीपासून मला बी तुझी लय आठवण येत होती म्हणून आले. मला बी आज फाटा स्वप्न पडलं होतं तू येणार म्हणून. खरंच? वय. आणि ह्यो कोण आहे? ह्यो माझा नवरा. मी सांगितलं यांना तुझ्याबद्दल, तर त्यांना बी राहवलं नाही म्हणून त्यांना घेऊन आले. वय का? थांबा, मी लगेच येते. काय ग? मी कवा म्हंटल? म्या फक्त त्या फुलपाखराचं पाठलाग करत वर आलो. तू चल बरं इथून. मला त्या अनोळखी पोरी समोर जरा ही चित्रच वाटते. थांबा. हे बघा, मी तुमच्यासाठी बनवले होते. हे एवढं खाऊन जा. हे तू केलंस? वय. तुला येतं समजा बनवायला? हो, यावंच लागतं. म्हणजे आय नाही ना, मग काय करणार? आता मलाच करावं लागणार की नाही? आमच्या यांना लय आवडतात राजगिऱ्याचे लाडू. वय ना? हा, म्हणजे हे खरं आहे. काय झालं? लाडू निकट लागलं का? नाही, तसं नाही. पण पण काय? पोरी, तुझं वय कितीच आहे ग? हे लाडू तू स्वतः केलेस? तू म्हणतेस आई नाही, पण या लाडवात अजून पण आईच्या मायेची चव आहे. म्या म्हणलं होतं ना, या पोरीत काळजात घर करून राहायचा गोडवा आहे. सुनंदा जे काय बी बोलली ना, ते अगदी खरं आहे. या पोरीत नक्की काहीतरी आहे. अगं तू पण खा की. असं? चल आता तू तोंड उघड. काय ग? काय झालं? तुम्ही म्हणालात ना, या लाडवात माया आहे, तेव्हा पहिल्यांदाच वाटलं आईने शिकवलेली माया अजून हरवली नाही. तुमच्या बोलण्यातनं मला माझ्या आईचीच आठवण आली. केवळ रक्ताची नातीच माणसाला आपलंसं करतात असं नाही. कधी कधी एक मायेचा घास आणि प्रेमाचा स्पर्श देखील जन्मोजन्मीची नाती घडवून जातो. अगदी योग्य म्हणालीस पद्मा. रिकामेपणाची भाषा शब्दांना कधीच समजत नाही. ती केवळ दुसऱ्या रिकाम्या मनालाच कळते की भूक अन्नाची नाही,
ही भूक आहे आपलेपणाची. आणि आज या तिघांच्या आयुष्यातील ती पोकळी पहिल्यांदाच भरू लागली आहे. कधी कधी देव उत्तर देत नाही, तो केवळ योग्य माणसांना एकमेकांच्या वाटेवर आणून उभं करतो. मग अपूर्ण आयुष्य स्वतःच एकमेकांची उत्तरं बनतात. अखंड कुटुंब सुखवती भव.